बाजूला काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी हे सगळे भाजपाचे कार्यकर्ते आहेत। काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा निषेध म्हणून जे आहे ते आज भाजप आक्रमक झाले आणि काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर हे सगळं आंदोलन सुरू आहे। जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हे समोर काँग्रेसचं कार्यालय आहे। या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेत आणि रघुपती राघव व राजाराम असं जे आहे ते काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी जयघोष करताना पाहायला मिळतात आणि मध्ये जे आहे ते बॅरिकेड लावण्यात आले। या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलाय। एकंदरीत काय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत, मध्ये पोलीस आणि बॅरिकेड आहे। मात्र अशा पद्धतीने जे आहे ते भाजपच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज परिसरात काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येत होतं आणि त्या अनुषंगाने जे आहे ते हा सगळा जमाव या ठिकाणी आपण पाहतोय। हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत। देश का नेता कैसा हो असं म्हणत जे आहे ते राहुल गांधीच्या नावानं या ठिकाणी जयघोष करताना पाहायला मिळतात आणि याच बाजूला जर बघितलं तर भाजपाचे कार्यकर्ते राहुल गांधीच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत, मध्ये पोलीस आहेत। अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेले चित्र आपल्याला पाहायला मिळतं। भाजपाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेत, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात। त्यांच्या हातात जे आहे ते अनेक आपल्याला पोस्टर पाहायला मिळतात ज्यावर जे आहे ते प्रियंका गांधी हाय हाय आणि काँग्रेसचा निषेध सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून केला जातोय। आपण बघतोय स्थायी समितीचे सभापती असतील, शहर जिल्हा अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, त्याचबरोबर भाजपच्या महिला पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने जमले आणि या ठिकाणी जे आहे ते पोलिसांच्या वतीनं हा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे। शहागंज परिसरातील हे छत्रपती संभाजीनगरमधलं सगळं चित्र आपण बघतोय। रिमझिम पाऊस सुरू आहे आणि या रिमझिम पावसात जे आहे ते या ठिकाणी भाजपचं आंदोलन सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयाबाहेर बसलेत आणि रघुपती राघव राजाराम हा छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। काँग्रेस कार्यालयासमोर भाजपचं आंदोलन आहे आणि पोलिसांकडून या ठिकाणी या आंदोलकांना थांबवण्यात आलेलं आहे, बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप आक्रमक झालेली आहे। ही दोन दृश्य बघा, पहिली दृश्य आहेत भाजपच्या आंदोलनाची आणि याच परिसरातली दुसऱ्या अँगलची ही दृश्य आहेत ज्या ठिकाणी काँग्रेसचे हे कार्यकर्ते बसून आंदोलन करत आहेत। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन यासाठी आहे कारण राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना काल अटक करण्यात आली होती, पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। त्याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांचं हे आंदोलन। तर राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर जे आंदोलन केलं होतं त्याच्या निषेधार्थ भाजपचं दुसरीकडे हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनावरती लक्ष असेल तुर्तास पुढची बातमी बघूयात। उद्धव ठाकरेंची राहुल गांधी यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। राजीनाम्यासंदर्भात सरकार गंभीर नाहीये असं ठाकरेंनी म्हटलंय। आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल, ठाकरेंची ही मागणी आहे। सूत्रांची सगळी माहिती आहे। आम्ही राज्यात आवाज उठवतोय, राहुल गांधी यांच्यासोबत ठाकरेंची चर्चा झालेली आहे। एकत्रित आंदोलन करण्यावरती फोनवरून चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती मिळतेय। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील बघूयात। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेत नाहीये, त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल। आम्ही राज्यामध्ये आवाज उठवतोय, ठाकरे काय म्हणाले सूत्रांची माहिती आपण बघतोय। पण जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनामागे विरोधकांनी मजबूतीने उभं राहिलं पाहिजे। एकत्रित आंदोलन करण्यावरती फोनवरून चर्चा झालेली आहे।